विदर्भस्तरीय महासम्राट बळीराजा सन्मानी रथयात्रा महाराष्ट्रात प्रभावशाली ठरली असून सुदूर महाराष्ट्रात याचा प्रभाव बघायला मिळत आहे। अत्यंत भक्तिभावाने श्रद्धा, संस्कृती, सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन महासम्राट बळीराजाचा दुसरा टप्पा दिनांक 18 ते 20 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्व विदर्भातील शिवतीर्थ उमरी तालुका सावनेर येथून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या 5 जिल्ह्यांवर मार्गक्रमण करून तेलकामठी तालुका कडमेश्वर येथे समारोप करण्यात आला। रथयात्रेचे प्रत्येक ठिकाणी विविध सामाजिक संघटनेच्या लोकांकडून तसेच विविध सामाजिक संघटनेकडून हर्षोल्लास स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी दिंडी, भजन, पालखीद्वारे सहभाग नोंदवला। महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले। महासम्राट बळीराजा राष्ट्रसेवा संघद्वारा महासम्राट बळीराजा रथयात्रेचे शुभारंभ तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोजरी येथून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करून राष्ट्रीय प्रबोधनकार, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज व इतर प्रबोधनकार यांच्या हस्ते झाले होते। पहिल्या टप्प्यात दिनांक 11 ते 14 ऑक्टोबर पर्यंत अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या 4 जिल्ह्यातून आयोजन केले होते। त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला। सिंधू संस्कृतीचे महानायक, रक्षक, स्वामी, कृषी, व्यापार, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती समृद्ध करणारा, प्रजाहितदक्ष, समाजवादी, तत्वज्ञानी, न्यायी, महादानशूर, संविभागी, अलिखित संविधान देणारा पहिला महासम्राट आहे। ज्याचे संपूर्ण आशिया खंडावर साम्राज्य होते असा महासम्राट, ज्याची स्मृती आजही इडापिडाटळ व बळीराज्य म्हणून समस्त भारतीय विविध सणांद्वारे सुमारे 3000 वर्षांपासून आठवणीत करतात। अशा महासम्राटाची दिवाळीनिमित्त बलिप्रतिपदेच्या दिवशी सामूहिक पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक काढून बलिप्रतिपदा दिन साजरा करावा व नवीन पिढीला बळीराजाच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा व राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत व्हावी या हेतूने विविध संघटनांच्या सहकार्याने रथयात्रेचे आयोजन केले होते। रथयात्रेमध्ये महासम्राट बळीराजा मूर्तीचा रथ, जिजाऊ शिवबा मूर्तीचा रथ, झाकी, ढोल ताशा, पथनाट्य, गाण्यांचा कार्यक्रम हे यात्रेचे विशेष आकर्षण होते। या यात्रेचा प्रभाव सुदूर महाराष्ट्रात पसरला असून दिवाळी व बलिप्रतिपदेनिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात महासम्राट बळीराजाला अभिवादन करण्यात आले व बळी संस्कृतीचे स्मरण करून बळीराजाची संस्कृती अशीच अजरामर राहो अशी मनोकामना करण्यात आली। ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें।